ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातील जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। शिवसेना जवळपास 140 ते 150 जागा लढणार आहे, तर मनसे 60 ते 70 जागा लढणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा या राष्ट्रवादीला मिळू शकतात, अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर येते। त्यामुळे आज ठाकरे बंधूंची युती ही जाहीर होणार आहे आणि आता त्याच नंतर जागा वाटपा संदर्भातली ही माहिती माझाच्या हाती लागलेली आहे आणि आज संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंची आज अधिकृतरित्या युतीची घोषणा केली जाणार आहे, पण तत्पूर्वी जागा वाटपाच्या ज्या चर्चा होत्या त्या सुद्धा संपूर्णतः सुटल्या गेल्याचं सुद्धा माहिती जी आहे आता माझाच्या हाती आलेली पाहायला मिळते। ठाकरेंची शिवसेना जी आहे ती 140 ते 150 या एवढ्या जागा लढवण्याच्या तयारीत आहे। तर या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने सर्वे केला होता, या संदर्भातल्या सुद्धा बातमी आपण माझाने दिली होती आणि 65 जागा ह्या ए पॉझिटिव्ह असल्याचं या सर्वेतून समोर आलं होतं। त्यामुळे मनसे 60 ते 70 जागा लढवताना पाहायला मिळतील आणि जर शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन बंधूंसोबत पाठिंबा देत सोबत आली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागा ज्या आहेत त्या सोडण्यात येतील। त्यामुळे जर पाहिलं तर 140 ते 150च्या मध्ये एकंदरीत ठाकरेंची शिवसेना महापालिकेच्या निवडणुकीत जागा लढवताना पाहायला मिळेल। मनसे 65 ते 70 जागांवर असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी 12 ते 15 जागा घेऊन जे ती संपूर्ण मुंबई महापालिकेच्या 227च्या जागांच्या फॉर्म्युला निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी धन्यवाद अजय या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।